सर, महायुती समन्वय समितीची बैठक होती, ही बैठक संपलेली आहे. नेमकं काय चर्चा झाली आहे, काही निर्णय झालेला आहे का बैठक? महायुती समन्वय समितीची बैठक ठरल्याप्रमाणे आज झाली. माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय सुनील तटकरेजी, माननीय उदय सावंतजी, माननीय धनंजय मुंडेजी, माननीय राहुल शेवाळेजी, त्या ठिकाणी माननीय प्रसाद लाड, माननीय आशिष कुलकर्णी, माननीय सुमेर भुजबळजी, मी स्वतः आम्ही सगळे आज बैठकीला होतो. आणि स्वाभाविकता ही कालाच्या काही अंतरानंतर सातत्याने होणाऱ्या आमच्या बैठकीचा समन्वयाचा हा भाग होता. आणि त्यात मूळतः प्रमुख विषय विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी विधानसभा कामकाजातील लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या या विधानसभा आणि विधान परिषदेतल्या ज्या विविध समित्या आहेत त्या समितीवर सदस्यांची नावं, त्या पदांवर अध्यक्ष म्हणून तिन्ही पक्षाचे सन्माननीय नेते त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या समितीवर अध्यक्षपदाची नावं, या संदर्भात चर्चा झाली. त्यांचा अंतिम निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी यांचा असतो. त्यांच्याकडे या सगळी नावं आज सुपूर्द केली जाईल आणि त्या समित्या तातडीने घोषित होतील, याबद्दलचा समन्वय आणि चर्चा त्या ठिकाणी झाली. आम्ही सगळ्यांनी तिन्ही पक्षांनी एकत्र बसून येणाऱ्या जिल्हा आणि विधानसभा स्तरावर महायुतीचा प्रवास, तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते विभागीय दौरा करतील, जिल्हाशा दौरा अन्य नेते करतील आणि विधानसभांपर्यंत सुद्धा तिन्ही पक्षांचे नेते, मग कोण कुठल्या विधानसभेत जाईल, कोण कुठल्या जिल्ह्यात जाईल, कोण कुठल्या विभागाचं नेतृत्व करेल, याबद्दलचा एक रिपोर्ट आम्ही बनवला आहे, ज्याला अंतिम स्वरूप माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा पवार यांच्याकडे तो रिपोर्ट देईल आणि मग तो आम्ही कार्यक्रम घोषित करू. पण एक पूर्ण राज्यभर सनसनाटी असलेला संवाद दौरा आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आणि बरोबरीने ज्या निवडणुका आता घोषित झाल्या आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या बाबतीतली सुद्धा प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे आणि अंतिम निर्णय तिन्ही नेते करतील. या तिन्ही निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय सर्वस्वी मिळावा यासाठी सुद्धाची चर्चा आणि व्यूहरचना आम्ही केली. होय, अतिशय महत्त्वाचा हा विषय होता. या बैठकीमध्ये केवळ विधानसभा विधान परिषदेच्या समित्या नाहीत, तर महामंडळ, तिन्ही पक्ष आणि आमचे अन्य सहकारी पक्ष, या सगळ्यांना येणाऱ्या सदस्य संख्येचा निर्णय, त्या महामंडळांवर अध्यक्ष म्हणून कुठल्या पक्षाला कुठलं महामंडळ, या बाबतीतली चर्चा आणि सर्वसमावेशक असली एक दिलाने चर्चा आम्ही केली आहे आणि तोही प्रस्ताव अंतिमतः तिन्ही नेत्यांसमोर आम्ही पाठवला आहे. वाटपाचं सूत्र आमदारांच्या संख्येनुसार राहील की समसमान वाटप केलं जाईल? बघा, वाटपाची संख्या, टक्केवारी याची चर्चा महत्त्वाची नसून तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात सर्व घटकांना न्याय मिळावा, सर्व पक्षातील नेतृत्व कार्यकर्त्यांना त्यामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळावी, याचं स्वरूप डोळ्यासमोर घेऊन हा फॉर्म्युला ठरला आणि त्याचं अंतिम स्वरूप तिन्ही नेते आपल्या सगळ्यांसमोर त्यांच्या अंतिम शिक्कामोर्तब नंतर आम्ही सांगू. समित्यांचा प्रश्न मिटलाय, पण महामंडळांचा प्रश्न महामंडळांच्या बाबतीतही सर्व महामंडळांच्या संख्याबळ जे आहे त्या आधारावर कुठल्या पक्षाला कुठलं महामंडळ, त्या महामंडळातली सदस्य कुठल्या पक्षाचे किती, या दोन्ही बाबतीतला सर्वसमावेशक, सर्व घटकांना प्रतिनिधित्व, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना उचित आवश्यक संधी देणारा फॉर्म्युलाच्या आधारावर एक प्रस्ताव आम्ही तिन्ही नेत्यांना पाठवला आहे. तो अंतिमतः त्यांच्या संमतीनंतर आपल्यासमोर घोषित करू. तिसरा प्रश्न जो सर्वात महत्त्वाचा विचारला जातो की घटस्थापनेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा आहे, तर असा विस्तार होणार आहे का, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आहे का? काही लोक बोगस कार्यक्रम करतायत, चर्चा तर होऊ द्या, पण आम्ही तर हा सकारात्मक कार्यक्रम करतो राज्याच्या हिताचा, त्यामुळे चर्चा तर होऊ द्या. खरं तर जी असमानता उद्धवजींच्या शिवसेनेने आणली, जी गेल्या 2-2.5 वर्षातल्या डीपीडीसीच्या बैठकांमध्ये स्वतः आदित्यजी याचे दोषी आहेत. आदित्यजींनी महानगरपालिकेचा फंड
आणि डीपीडीसीचा फंड मुंबई महानगरपालिकेतील केवळ उभाटाच्या शिवसेनेच्या त्यांच्या जवळच्या नगरसेवकांकडे वाटला आणि अख्खी मुंबई अन्यथा जी आहे ती वंचित राहिली. त्यामुळे आदित्यजींच्या जवळच्या नगरसेवकांना 2 वर्षात मिळाला फंड आणि 2/3 मुंबई वंचित राहिली. ती असमानता दूर करणं आवश्यक होतं आणि त्यामुळे 2/3 मुंबईला सुद्धा हा निधी मिळाला पाहिजे विकासाचा. हे समानतेसाठी निर्णय घेणं आवश्यक होतं, ते काम आम्ही केलंय. असमानतेला दूर करणं, समानतेच्या आधारावर सगळ्या मुंबईला फंड मिळणं हीच संविधानाला अपेक्षित गोष्ट आहे, ती आम्ही केली आहे. ठाकरे गटाने घाटकोपरमध्ये एका उद्यानाला एक बोर्ड लावण्यात आला होता. तो होता गुजरातीमध्ये बोर्ड. खरं पाहिलं तर त्या ठिकाणी 4 बोर्ड होते, मात्र गुजरातीमधला बोर्ड ठाकरे गटाने रातोरात तोडला आणि एक इशारा दिलाय की यापुढे जर असे बोर्ड लावले तर आम्ही अशी तोडत राहू. जो मराठी विरुद्ध गुजराती हा वाद निर्माण केला जातोय, काय नेमकी कारण आहे? ही सगळं षडयंत्र आणि कटकारस्थान आहे. मुळात त्याच्यावर येण्याआधी मी एक भूमिका स्पष्ट करू इच्छितो. मुंबईत मराठी माणसाचा सन्मान, मराठी भाषेचा सन्मान, मराठी बोर्ड लावणं, मराठी त्या ठिकाणी बोर्डावर मराठीचाच मजकूर असणं हे कायद्याने जेवढं बंधनकारक आहे तेवढाच आग्रही भारतीय जनता पक्षही आहे, शिवसेना एकनाथ शिंदेंचाही पक्ष आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे. त्यामुळे मराठीवर दादागिरी, मराठीची गळचेपी ही होऊच नये, किंबहुना हे सरकार सहन करणार नाही आमची भूमिका आहे. पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एखाद्या भाषेचा अपमान करून मराठीला सन्मान मिळतो हे राजकारणापुरता दाखवण्याची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे, ती आम्हाला मान्य नाही. षडयंत्र यामध्ये स्पष्ट दिसतंय. ज्या वेळेला हिंदू म्हणून एकत्रित हिंदू येतो आणि ज्या वेळेला माननीय मोदीजी, माननीय एकनाथजी यांच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा यामध्ये हिंदू मतांची विभागणी होणार नाही हे समोर आल्यावर मग कुठेतरी जातीची गणना करा, त्यातनं काहीतरी फाडाफूट करण्याचा प्रयत्न करा. आता भाषेवरनं काहींनी प्रयत्न केला फाटाफूट करण्याचा. हा त्यांचा प्रयत्न हिंदू एकतेविरोधी आहे ही आमची शंका आहे. सर, अजितदादांना सत्तेत येऊन 100 दिवस आज पूर्ण झालेले. त्यात त्यांनी एक पत्र देऊन जे ते आवाहन केलेलं, जनतेला सगळ्या कामाची मागणी दिली. त्यात त्यांनी असं म्हटलं की शाहू फुले आंबेडकरांचा वारसा पुढे नेत आम्ही विकास काम करू. होय, खरंच आहे. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊनच माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा, माननीय रामदास आठवलेजी सर्वच काम करतायत आणि त्यामुळे 100 दिवसाच्या विकासाचा एक लेखाजोखा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिला असेल तर तो स्वागतार्ह आहे. सर, कुठेतरी आज समन्वय समितीची बैठक आहे आणि कुठेतरी वैद्यकीय शिक्षण खात्यातील गिरीश महाजन यांनी घेतलेले काही निर्णय असतील किंवा बदल्या असतील त्यांना हसन मुश्रीफ यांनी स्थगिती दिली, अशा काही मला याची पूर्ण माहिती नाही, त्यावर मी भाष्य करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.